येशूचे वचन व येशूच्या वचनात सानिध्यात राहणे म्हणजे अभिषेक भेट. काय वचनाचं हेडिंग काय आहे? येशूचं वचन आणि येशूच्या वचनात आणि सानिध्यात राहिलं म्हणजे काय भेटतो? अभिषेक भेटतो. काय भेटतो? अभिषेक. देवाचं वचन आणि देवाच्या वचनामध्ये सानिध्यात जर राहिलं तर अभिषेक भेटतो. अभिषेकासाठी काय काय करतात, पण आपल्याला अभिषेक देवाने कसा सांगितलं? वचनामध्ये अभिषेक आहे. वचनामध्ये काय? विश्वास आहे. वचनामध्ये अभिषेक आहे. आणि ते वचन काय? वचनामध्ये अभिषेक आहे. अभिषेक कशाने भेटतो? वचनाद्वारे भेटतो. देवाच्या सानिध्यात राहिल्याने अभिषेक भेटतो. जेवढं तुम्ही देवाच्या सानिध्यात राहणार तेवढा अभिषेक तुमचा जास्त राहणार. म्हणून काय राहिलं पाहिजे? जास्तीत जास्त देवाच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. म्हणून तर ते वचन आहे स्तोत्रसंहिता 51 मध्ये, जो परात्पराच्या गुप्तसरी वस्तू तो सर्व सामर्थ्याच्या सावलीखाली राहील. आहे ना वचन? जो परात्पराच्या गुप्तसरी वस्तू तो सर्व सामर्थ्याच्या सावलीखाली. परात्पराच्या गुप्तसरी म्हणजे जो देवाच्या सानिध्यात देवाच्या ठिकाणी राहतो तो सर्व सामर्थ्याच्या सावलीखाली आणि ठिकाणी राहील. म्हणून काय केलं पाहिजे? देवाच्या सानिध्यात आणि देवाच्या ठिकाणी आपण राहिलं पाहिजे. तर आपण आपलं वचन बघू. गोल्यात किती जणांना माहिती? गोल्यात जुन्या करारामध्ये होता, दाविदाने मारलेला, गोल्याद्वारे दाविदाने मारलेला, माहिती आहे ना? बायबल मध्ये गोल्यात हा दोनदा मारलेला आहे. किती? दोनदा. एकदा नाही मारलेला. किती? दोनदा मारलेला. वाचलंय का? माहिती आहे का? कधी कधी मारलेला? गोल्यात हा दोनदा मारलेला आहे. किती वेळा मारलेला आहे? दोनदा. आपण एकच वेळेस म्हणतो. दाविदाने कुठे मारला? एकदाच मारला नाही. त्याने अजोगर बी मारला होता म्हणून दुसऱ्यांदा तो बिंदास म्हणला मी त्याला मारू शकतो. असं कोणी कोणाला डायरेक्ट मारू शकत नाही. त्याने अजोगर बी एक मोठा गोल्यात मारला होता म्हणून त्या गोल्यातला त्याने डायरेक्ट ईश्वरी दाविदाने काय दिला? चॅलेंज दिला. त्याला काय म्हणला? मी तुला एका क्षणात माझी काय करीन? भाकर करीन. काय करीन? भाकर करीन. तर आपण तेच बघू बायबल मधून, कारण की असं बोलून नाही करायचं तुम्हाला. बायबल मधून सुद्धा दुसरा बोलल्यात, पहिला बोलल्यात कसा मारला आणि मग दुसरा मारला, आणि कशाने मारला? त्याने केवळ अभिषेकाने आणि सामर्थ्याने केलं. झालं. पवित्र देवाईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेक्चर बघत आहे प्रत्येकाला परिषद तुला बसलेल्या प्रत्येक भटक्याच्या ओळख झाल्या त्यांच्या जीवनात व्यसन करतो. कॅन्सर निक, थायरॉइड निक, ब्लड प्रेशर निक, शुगरच्या आत्मिक, सैतानी बंधनातून मोकळे व्हा. संपूर्ण डोक्याच्या कशापासून तर पायच्या नकापर्यंत तुझं आरोग्य, तुझं सामर्थ्य, कर्जाचे श्राप मी तोडतो, घरातले गरिबीचे श्राप मी तोडतो. एवढे ऑनलाईन लेखन बघत आहे प्रत्येकाला पवित्र आत्मा तुझा पर्स दे, मोकळीकता दे. हेल्थ आमेन.